ए आजी दे की खायला. थंड होते जरा, थंड झाले की देते. मी सगळं संपवणार. बस तू संपव, सगळं तू संपव. पराठा आपला इथं थंड झाला. हा तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. नुसता सुद्धा छान लागतो हा पराठा. कारण त्यात सगळे मसाले वगैरे, तुम्हाला टमॅटो सॉस घ्या, दही घ्या किंवा लोणचं फोड घेतली तरी छान लागतो हा पराठा. नमस्ते, मी कल्पना. आजीनातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण छान असा पौष्टिक आणि सगळ्या भाज्या असलेला पराठा बनवतो आहे. हा माझ्या नातवांना खूप आवडतो. आमच्याकडे आठवड्यातून 2-3 वेळा तरी हे पराठे करावे लागतात आणि एकदम झटपट होणार आहे. तुम्ही जरी आदल्या रात्री हे सारण करून ठेवलं तरी सकाळी गडबड होणार नाही. सकाळी उठून ही पराठा छान होतो आणि डब्यात द्यायला तर खूप छान आहे. त्याला दुसरी भाजी वगैरे काय लागत नाही. त्यातच आपण सगळं घालणार आहे. तर आता पराठ्यासाठी काय लागणार आहे साहित्य ते दाखवते. आपण जशी पोळ्यांना कणिक भिजवतो तशीच इथं मी कणिक भिजवून घेतलेली आहे. नंतर इथं 50 ग्रॅम पनीर घेतले, त्या 1 गाजर घेतलेले, त्याच्या निम्मा मी कॉर्न घेतले, मिरपूड आहे, चिनी फ्लेक्स आहे, मीठ आहे आणि जरा लसूण ह्याला जास्त लागतो. लसणाचीच ह्याला जास्त खमंग वास येतो. हा पिझ्झा मसाला आहे आणि इथं बारीक मी नंतर चिरून घेणार आहे कोथिंबीर. तर हे साहित्य आपण छान असं परतून घेणार आहे, त्याचं सारण करणार आहे आणि मग ह्याचा आपण पराठा लाटणार आहे. एकदम छान आणि चटपटीत हा पराठा लागतो आणि कोणालाही आवडतो, लहानापासून मोठ्यापर्यंत. एकदम छान मऊ लुसलुशीत असा हा पराठा होतो. तुम्हाला जर हा पराठा आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर चला पराठा कसा बनवायचा ते पाहूया. तर मी इथं तवा ठेवला, तव्यात थोडंसं तेल टाकले आणि हे सारणापासून तुम्ही पराठा करा किंवा रोल करा किंवा सँडविच म्हणून पण मुलांना डब्याला द्यायला छान होतं ह्याचं. तर इथं आपलं छान तेल गरम झालेलं आहे आता. तर मी ह्याच्यात हा लसूण टाकणार आहे. आपल्याला हे काही तांबूस रंगावर नाही करणार, आपण फक्त थोडंसं परतून घेणार आहे. आता ह्याच्यात टाकणार आहे आपण हा मका. आपल्याला जास्त खरपूस नाही करायचं, हे थोडंसं आपल्या ह्याच्यातलं फक्त पाणी जास्तवर परतायचं आहे. चला आता हा मका पण आपला छान झाला आहे. त्याचा रंग नाही बदलायचा आपल्याला मक्याचा पण. आता ह्याच्यात टाकून घेऊ आपण हे गाजर. आता हे थोडंसं 1 मिनटं आपलं परतून झालेलं आहे. आपण कशाचाही रंग बदलला नाही, लसूण नाही, मका नाही, गाजर पण नाही. आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया. हे घेऊया, मिरीपूड घेतली आहे, नंतर हा पिझ्झा मसाला आहे, चिली फ्लेक्स आहेत, हे टाकूया आणि हे सगळे मसाले आपण परतून घेणार आहे आणि शेवटी पनीर टाकणार. आता हे छान माझे मसाले परतून झालेत. आता आपण गॅस बंद करून शेवटी पनीर टाकणार आहे, कोथिंबीर, थोडं मीठ मसाल्याला. हे छान आपण परतून घेऊ. हां, गॅस बंद करूनच हे पनीर टाकून परतून घ्यायचं आहे. चला इथं आपलं आता सारण बनवून तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करूनच पनीर टाकलं. पनीर जर तुम्ही गरमीत टाकलं तर ते असं रबरासारखं दांडरतं, असं मऊ राहत नाही आहे. म्हणून पनीर नेहमी गॅस बंद करूनच टाका त्याच्यात. बघा किती छान झालं आहे. आता आपण ह्याचा पराठा करायला घेऊया. तर हे सारण छान थंड झालेलं आहे, तर ह्याचा पराठा करू आपण. आपण जे पोळ्यांना कणिक मळतो ना, फक्त कणिकच घातली याच्यात मी. बाकी कोणी मैदा पण घालतं, पण मैद्याने पचायला जरा जड असतो मैदा, म्हणून मैदा वापरला नाही आहे, फक्त कणिक वापरली आहे मी. आता जशी पोळी करतो तसंच घडी न घालता आपली साधी पोळी लाटून घ्यायची. तर इथं पोळी आपली लाटून झाली आहे. तर ह्याचा आपण त्रिकोणी पराठा करणार आहे. ते कसं करायचं दाखवते. ह्याच्या मधोमध सारण भरून घ्यायचं आपण. आता हे सारण घातलं, आपण सारणालाच त्रिकोणी आकार करून घेणार आहे. आता आपल्याला त्रिकोणी पराठा करायचा म्हणून हे सारण पण मी त्रिकोणी भरून घेतलं आहे. आपण आता त्रिकोणीच असं दुमडून घेणार आहे हा पराठा. तर पहिली ही बाजू घ्यायची, ही अशी ठेवायची, ह्याला कडेला पाणी लावायचं. तर ही दुसरी बाजू ह्याच्यावर ठेवणार आपण, म्हणजे आपलं सारण बाहेर येणार नाही, चिटकल. आता आपण ह्या खालच्या बाजूला पण असंच पाणी लावून घेणार आहे, म्हणजे आपलं सारण बाहेर येत नाही आहे. हलक्या हाताने असं सगळं प्रेस करायचं.
आता हे आपलं दुमडून झालेलं आहे पराठा. तर आपण ह्याच्यात थोडंसं पीठ लावणार आहे आणि हलक्या हाताने आपला लाटून घेणार आहे. तर हा आपला त्रिकोणी पराठा तयार आहे. तर भाजून घेऊया आपण. बरं झालं आजी नातीचं किचन चालू झालं. मला रोज असं छान छान खायला भेटतं. त्याच्यासाठी मला चॅनल चालू करावं लागलं तुला खाण्यासाठी. नाही तर देत नाही तू तोवर. आता आपली एक बाजू छान खरपूस भाजून झाली आहे. तर दुसरी बाजू पण अशीच भाजून घेऊ आपण. छान पराठा आणि एकदम पौष्टिक आहे. सगळ्यात त्यात भाज्या आहेत, पनीर आहे आणि काही करायला एकदम सोपं आहे. तुम्ही जरी आदल्या दिवसाची तयारी करून ठेवली ना की मुलांना डब्याला द्यायला बरं आहे. बघा हिच्यासाठी मी चॅनल चालू केलं की हिला असं छान छान खायला मिळावं म्हणून. आणि बटर जर लावलं तर पराठा मऊ पडतो. तुम्ही शक्यतो तेल किंवा तूपच लावा. तर मी तर तेल लावणार आहे. आधी भाजून घ्यायचं. तेल टाकायची घाई करायची नाही. आधी तेल टाकलं की असं वाटतं भाजलं, पण ते तेलामुळं आतमध्ये कच्चं राहतं. असं छान आधी कोरडं भाजून घ्या. किती छान खरपूस भाजून झालं आपल्या चौकणी. ह्या त्रिकोणी पराठा आपला तयार झाला. आता असा एक चिमटा घ्यायचा. आपली जर कड कच्ची राहिली असं वाटत असेल तर हा असा पकडायचा आणि असा भाजून घ्यायच्या कडा. बघा आपल्या कडा पण छान भाजून झाले. ते अशा पद्धतीने कडा भाजून घ्या. म्हणजे तुम्हाला वाटलं कडेला कच्चा आहे तर ते कच्चा नाही राहणार. आता हा पराठा छान झालेला आहे. छान खरपूस असा भाजला आहे चौकडनं. हा पराठा आपण आता थंड करायला जाळी. ए आजी दे की खायला. थंड होऊ दे जरा. थंड झाले की देते. मी सगळं संपवणार. बस तू संपव. सगळं तू संपव. चला आता हा पराठा आपल्या इथं थंड झाला. हा तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. नुसता सुद्धा छान लागतो हा पराठा. कारण त्यात सगळे मसाले वगैरे. तुम्हाला टमॅटो सॉस घ्या, दही घ्या किंवा लोणचं फोड घेतली तरी छान लागतं हा पराठा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाय बाय.